नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली हृदयस्पर्शी कथा, चैतूज हृदयस्पर्शी कथा या चॅनलवरती मोहब्बत ही कथा. चला सुरुवात करूया आपल्या पुढच्या भागाला. आतापर्यंत आपण पाहिलं की बबन, त्याची मामे बहीण सत्या आणि त्याची टीम रुपाली सर्वच आता त्या फार्म हाऊसवर आले आहेत, जिथे नरबळी देण्याचा आज विचार आहे. बघूया ही केस कशी सॉल्व्ह होते. तर चला पाहूयात पुढचा भाग. समोरचं दृश्य पाहून मात्र मनातून सर्वच सरकले. समोर एक खोल खड्डा खोदला गेला होता. 2-3 कोंबडे व लिंबूही दिसत होते तिथे. शिवाय 2 मांत्रिकही दिसत होते. 7-8 लोकांचा ग्रुप दिसत होता. त्यात पोलीस पाटील सरपंचही बरोबर दिसत होता. हा सर्व काय प्रकार आहे? सत्या जोरात ओरडला. त्यावेळी सरपंच आणि पोलीस पाटील यांचं लक्ष गेले. तसं घाबरून त्यांनी आधी पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण ते सर्व असफल झाले. सत्या आणि टीमने त्या सर्वांना पकडले. याच मदतीसाठी आता बबनराव व त्यांची मामे बहिणी सरसावले. गावही आता हळूहळू जमा झाला आणि खरा प्रकार त्यांच्या लक्षात आला. मी सांगतो ना सत्य सर, तो बबनराव म्हणाला. बोला. सत्याने एक रागीट नजर सरपंच व त्या पोलीस पाटील यांच्याकडे टाकली. हे या फार्म हाऊसवर गुप्तधनासाठी चाललेलं आहे. या फार्म हाऊसवर मोठ्या प्रमाणावर गुप्तधन आहे असे गावात गेले 2 वर्षापासून चर्चा आहे. गेल्या वर्षीपासून नरबळी देण्याचा गेल्या 2 वर्षापासून नरबळी देण्याचे प्रकार चालू होते. गेल्या वर्षी गावातले 2 छोटी मुलं अचानक वेगवेगळ्या अवस्थेमध्ये सापडली. याच ठिकाणी त्यावेळी हा सर्व प्रकार आढळून आला. पण तेव्हा आरोपी आम्ही खूप शोधूनही सापडला नाही. पण हो, त्यानंतर सर्व शांत होतं. पण यावेळी परत 2 तरुण मुलांचा नरबळी देण्यात आला. त्यांचं शवही मला इथेच जवळ असलेल्या चिंचेच्या झाडाखाली दिसलं. खूप वेगळ्याच प्रकारे मारलं होतं म्हणून माझा संशय वाढला. पण त्यावेळी सरपंच आणि पोलीस पाटील ही केस दाबण्याचा प्रयत्न करू लागले. ही आत्महत्या आहे. त्या मुलांवर कर्ज असल्याने दारू प्यायचे यांचं प्रमाण वाढलं आणि त्याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असं गावात सांगण्यात आलं. गाववाल्यांनाही ते पटलं होतं, पण मला काही पटत नव्हतं, कारण मीच त्या दिवशी शव झाडावरून उतरवण्यासाठी होतो. त्या दोघांनी आत्महत्या केली असेल असा कुठलाच मला पुरावा दिसत नव्हता, कारण शरीरावर व्रण, जखमाही दिसत होत्या ठिकठिकाणी. म्हणूनच मी मुंबई पोलिसांना बोलवा असं सांगितलं. खास करून तुम्हालाच बोलवा म्हणून सांगितलं, ज्याप्रमाणे तुम्ही आला, कारण गावचे पोलीस यात सामील झाले असल्याचे माझ्या लक्षात आले होते. त्याचवेळी माझीही मामे बहिणी पुण्यावरून आली मदतीला. आम्ही दोघं परवा रात्रीपासून यांच्यावर कडक नजर ठेवून होतो. दिवसभर काही वाटलं नाही, पण रात्री हाऊसवर संशयास्पद हालचाली दिसल्या तसं आम्ही अलर्ट झालो. हाऊसवर गेलो. दुसऱ्याच दिवशी तर हा सर्व प्रकार आम्हाला दिसला. बळी कुणाचं देणार हे मात्र कळत नव्हतं, पण पूजा चालली होती. हा मांत्रिक आणि त्याची माणसे त्यावेळी पूजा करत होते. त्यांनी सर्व स्पष्टीकरण दिले. गुड. तुझ्यासारखी धाडसी मुलं गावात असल्यास हे नरबळीचे प्रमाण कमी होईल, त्याला आळा बसेल. बोला आता सरपंच आणि पाटील, काय म्हणायचं आहे तुम्हाला? आता सत्या त्यांच्यासमोर येत बोलतो. साहेब यात माझं काहीच नाही. म्या काहीच केलं नाही. उलट मला, सरपंच बोलायला लागले. रडत रडतच त्यांनी सत्याचे पाय धरले. हे सर्व या पोलीस पाटलाचं काम आहे. त्यांनीच इथलं गुप्तधन मिळवण्यासाठी केलं. मलाही इथे आज आपण दारूची पार्टी करूयात म्हणून इथं आणलं. पण मला हे सर्व दिसलं तर मी हे सर्व काय आहे म्हटल्यावर त्याने तो मलाच नरबळी देण्याचं सांगितलं आणि बळेच दारू पाजली. तो सरपंच बोलत होता. त्याने खूप पिली आहे हेही कळत होतं, पण त्याचं बोलणं ऐकून जमलेलं गावही हैराण झालं. सत्या व बबनबरोबर. ओ सरपंच, खोटं काय सांगत आहात? नाही साहेब, हे माझं नरबळी देणार होते. आता तो पोलीस पाटील आणि सरपंच मध्येच भांडण सुरू झालं. शट अप. तोच ती बुरख्यातील बबनरावांची मामे बहीण ओरडते. यात तुम्ही दोघे आरोपी आहात. तुम्हाला काय वाटतं, यावेळी तुम्ही आमच्या डोळ्यात धूळ टाकसाल आणि आम्ही ती टाकू देईल तुम्हाला? आम्हाला माहीत आहे सर्व यात तुमच्या दोघांचा हात आहे. पुरावे आहेत तुमच्या दोघांविरुद्ध. काय पोलीस पाटील, कळलं का आता सरपंच स्वतःला वाचवण्यासाठी कोणत्या हद्दक जातील? तिने डोळे रोखत पोलीस पाटील यांना विचारले. सत्य शांत होऊन एकटक त्या मुलीकडेच पाहत होता.
तोच अचानक मोठा आवाज आला. सत्या, सत्यजित म्हणून आवाज आला. तसं सगळ्यांचं आता लक्ष तिकडे गेलं. तर एक बाईने गोळी झाडली होती, जी रुपालीच्या पायाजवळून गेली होती. ह्या तर सरपंचची बायको आहे. तोच गावकऱ्यांची कुजबुज वाढली. रुपाली. सत्याचं लक्ष जाताच रुपाली खाली पडलेली दिसली आणि पायातून रक्त. तसं त्याने राठोड, कमल व श्रीशांतला सर्वांना अटक करायला सांगितले. त्याच्या आवाजाच्या मदतीला आता गावही पुढे सरसावला आणि सरपंच, पोलीस पाटीलसह त्या 2 मांत्रिकांना आणि 7 लोकांनाही अटक करण्यात आली. तर सत्याने रुपालीला आपल्या दोन्ही हातात उचलले. रुपाली बेशुद्ध अवस्थेत होती, पण बाहेर पडताना का कुणास ठाऊक त्याने त्या बबनच्या मामे बहिणीकडे पाहिले, तर तीही त्याच्याकडेच पाहत होती. चेहरा पूर्णपणे झाकला असला तरी काळेभोर डोळे त्याला दिसत होते, ज्यात आता पाणी आहे की काय असं त्याला भास झाला. सर, मॅडमना लगेच हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल, राठोड बोलला. तसा तो भानावर आला आणि त्याने हो मध्ये मान हलवून तिथेच उभ्या असलेल्या आपल्या कारमध्ये तिला ठेवले. राठोड, तुम्ही तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये जा. आणि हो, कमल व श्रीशांतला त्या सर्वांवर कडक नजर ठेवायला सांगा. मी आलोच. असं बोलून सत्या परत फार्म हाऊसमध्ये शिरला आणि समोरचे दृश्य पाहून आश्चर्यचकित झाला. समोर तीच बबनरावांची मामे बहीण होती. तिने आपल्या तोंडावरचा तो काळा दुपट्टा काढला होता आणि तो तिथेच असलेल्या गार पाण्याने आपला चेहरा धुतला होता, ज्यामुळे ती आपल्या ओरिजिनल रूपात दिसत होती. तरीच मला असं वाटत होतं की ती माझ्याजवळ आहे. मला माहीत होतं ती मला अशी एकट्याला सोडून जाणार नाही. तो गालात हसला. तशी ती नेहमीची खळी गालावर पडली आणि कुणाला काही कळणार नाही असा हळूच बाहेर पडला. रुपालीला ज्या दवाखान्यात ठेवलं होतं तिथं तो गेला. गोळी पायाला फक्त स्पर्शून गेल्याने डॉक्टरांनी काही मेडिसिन दिल्या आणि आराम करायला सांगितला. कमीत कमी 1 दिवस तरी पायावर ताण पडता कामा नये, काळजी घ्या म्हणून सांगितलं. तसं सत्या व ती इथेच राहायचे ठरले. त्याने आपल्या त्या 3 साथीदारांना परत मुंबईला पाठवले. बबनराव, येऊ का? दुसऱ्याच दिवशी सकाळी तो गावात फेरफटका मारत बबन जाधवच्या घरी आला. आज गाव निर्धास्त होतं. सगळे आरोपी पकडल्याने खुश असल्याने आरामात उठत होते. पण हो, बायका आज आपल्या घरासमोर मोठमोठ्या रांगोळ्या काढत होत्या, सडा पाणी करूनच. दिवाळीचं वातावरण निर्माण झालं होतं. हाही ते सर्व पाहून प्रसन्न झाला आणि काहीतरी विचार करून जाधवच्या घरी आला. अरे साहेब, तुम्ही सकाळी सकाळी? बबनरावही त्याला असं पाहून आश्चर्यचकित होत म्हटलं. हो, ते म्हटलं तुम्ही आणि तुमच्या मामे बहिणीचं धन्यवाद करावं. आज दुपारी आम्ही निघणार आहोत, तर भेटूनही जावं म्हटलं. तो हसून आपल्या हातातली मिठाई त्याला देत म्हटला. बाय द वे, तुमची बहीण दिसत नाही. त्याने आत्तापर्यंत नजर टाकत बोलला. हां, ती आहे ना. तो हसून मिठाईचा डबा घेत म्हणाला. दाद्या, निघू का आता मी? नाहीतर मुंबईला पोचायला रात्र होईल. तोच त्याची ती मामे बहीण आपल्या सॅकची चेन नीट लावत त्याच्याजवळ येत बोलते. तिचं लक्ष नव्हतं. हाय इन्स्पेक्टर आरोही, माझ्याबरोबर आलात तर अजून व्यवस्थित मुंबईला जाल. तोच सत्य तिला बघून गालावरची ती क्यूटवाली खळी येईपर्यंत स्माईल करत म्हणाला आणि त्याचा आवाज ऐकून ती त्याच्याकडे नुसती एकटक पाहायला लागली. हो, आरोहीच त्या केसमध्ये आली होती परत. आणि सत्याला माहिती जे कुठेतरी मनातून वाटत होतं की आरोही आपल्याला अशी एकटी सोडून जाणार नाही. आणि त्याची ती जी इच्छा होती की तिनं असावं, ती इच्छा अशा प्रकारे पूर्ण झाली होती. बघू आता पुढे काय होतं. हो, ती आरोही इन्स्पेक्टर आरोहीच होती. मुंबईत नाही तर ती इकडे या गावात आली होती. रात्री जेव्हा ती या आरोपींशी बोलली तेव्हाच संत्याला संशय आला होता आणि म्हणूनच तो परत माघारी फिरला. जेव्हा त्याने बबनच्या मामे बहिणीकडे पाहिलं होतं काल तोंड पुसताना, तेव्हाच त्याला कळालं होतं की आरोही आजही त्याच्या मदतीला धावून आली होती. काय झालं इन्स्पेक्टर आरोही? आपलं पितळ उघडं पडलं का? ती एकटक आपल्याकडे पाहत असल्याचं लक्षात येताच सत्याने तिच्यासमोर टिचकी वाजवत तिला भानावर आणलं. तिने तसं आपल्या तंद्रीतून भानावर येत
त्याला पाहून दुसरीकडे तोंड वळवलं. तसं सत्याने आता त्या बबनरावाकडे पाहिलं. मी आलोच. आता प्रश्नांची सरबत्ती सत्यासर करणार असं मनात विचार येताच बबनराव घाबरले व त्यांनी खेद व्यक्त करून कलटी मारली. आत्ता तिथेही दोघेच होते. तो असा गेल्याने आरोही चिडली होती मनातून की त्याला एकट्याला वाघाच्या झवड्यात टाकून तो असा पळकुटा निघाला म्हणून. पण चेहरा मात्र निर्विकार करत तीही सटकण्याचा प्रयत्न करायला लागली. तसं सत्याने तिला अडवलेच आणि भिंतीवर मागं टेकवले. आपल्या दोन्ही हातांनी शिवाय लॉकही केलं आणि एकटक पाहायला लागला तिला. सत्या सर, तुम्ही इथं काय करताय? तसं तिने आपली मान दुसरीकडे वळवत विचारले. हा प्रश्न आरोही मी तुलाही करू शकतोस की? तो तिचा चेहरा आपल्या हाताच्या चिमटीत पकडत म्हणाला. सर, पण इथे याचं कारणच काय? ज्या केससाठी तुम्ही आला आहात ती केस आता तर क्लोज झाली आहे. तिने त्याचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणाली. तिला खरं तर त्याने असं घट्ट पकडल्याने त्रास होत होता, पण सध्या अजून एक फिलिंग मनावर हवी होत होती. दोघे इतक्या क्लोज आज पहिल्यांदाच असे आल्याने तिच्या मनावर तिचा ताबा राहत नव्हता. त्याच्या बॉडीचा तो सुगंध तिला वेडावत होता. तिने आपल्या विचारांना दूर ठेवण्याचा निष्फळ असफल प्रयत्न करत त्याची कॉलर धरतच त्याला विचारत होती. डोळे मात्र आज वेगळेच काहीतरी सांगत होते, तर त्याचीही मनस्थिती काहीशी सेम होती. तो तिच्या डोळ्यात आता हरवत चालला होता नकळतपणे. तिने कॉलर धरल्याने आता दोघे खूप जवळ होते, इतके की दोघांचे गरम श्वास एकमेकांच्या गळ्यांवर भासत होते. सर, पुढच्या 2 मिनिटांनी तिने त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न करत थोडी रागात बोलली, कारण सत्याने नकळत आपले ओठ असे एकमेकांमध्ये हरवत असताना तिच्या त्या नाजूक सोनकळी असलेल्या ओठांवर अलगद ठेवून डीपली किस करत होता. आधी कशालाच रिस्पॉन्स न देता स्तब्ध उभी असलेली आरोही त्याला किस करायला लागली होती. त्यांचा पहिला वहिला हा किस होता. पण आता तिचे श्वास जड झाले आणि ती अचानक भानावर आली. तसं तिने त्याला मागे ढकलतच ओरडली. तिच्या अशा आवाजाने सत्याही भानावर आला. सॉरी बोलून तो बाजूला झाला खरा, पण तो एकटक पाहत राहिला तिला, ज्याच्यामुळे तिचा पारा अजून चढला रागाचा. का असं वागत आहात सत्य सर तुम्ही? तिला आता राहवलं नाही. गेले 2 दिवस ती त्याच्यापासून, त्याच्या विचारांपासून पळत होती लांब, पण तो परत दत्त म्हणून तिच्यासमोर उभा राहायचा. बोललो ना आरोही सॉरी, ते नकळत माझ्याकडून चूक झाली. मी माझा यावेळी भानावर राहिलो नाही. आणि तसंही तू समोर अशी असताना मी कसं काय कंट्रोलमध्ये राहू, तूच सांग. त्याने अलगद तिच्या कपाळावरचे ते छोटे छोटे केस बाजूला करत प्रेमानं पाहत म्हटलं. मीही तेच विचारते की का तुम्ही असं वागत आहात? ती अजून रागात बोलते. का म्हणजे? तुला दिसत नाही की समजून घ्यायचं नाही? मी तुझ्याकडे आता अट्रॅक्ट होतोय. मला तू माझी बायको म्हणून हवी आहे. तो भावनांच्या भरात मनातील गुपित हसून बोलत जातो. तुम्हाला असं बोलताना जरासुद्धा लाज कशी वाटत नाही? पण आता तर त्याचं बोलणं ऐकून क्षणभरासाठी हरभऱ्याच्या झाडावर तुम्हाला असं बोलताना जरासुद्धा लाज कशी नाही वाटत हो? पण आत्ता तर त्याचं बोलणं ऐकून क्षणभरासाठी हरभऱ्याच्या झाडावर चढलेलं तिचं मन परत जमिनीवर येत रागात बोलतं. त्यात लाजण्यासारखं काय आहे? आता मी तुझ्यावर प्रेम करतो, शिवाय आपल्यातले गैरसमजही दूर झालेत, तर काय हरकत आहे? तो अजूनही शांततेत उत्तर देतो. प्रेम लग्न म्हणजे तुम्हाला काय भातुकलीचा खेळ वाटला काय? एक दिवस एका मुलीवर, एक दिवस दुसऱ्या मुलीबरोबर मांडायला? तिने उद्विग्न होऊन निराश्य स्वरात म्हटलं. प्रेम लग्न जर माझ्यासाठी खेळ असता तर मी कधीच हरलो नसतो. माझं पहिलं प्रेम रुपाली, तिला असं इतक्या सहज मी सोडलं नसतं, कारण आजतागत मी कोणत्याच खेळात हरलो नाही. तो आताही उदास होत म्हणतो. एक्झॅक्टली, तुमचं पहिलं प्रेम रुपाली. तिचा आता मग विचार आला नाही म्हणत? माझ्याबरोबर माझ्या भावनांशी हा असला घाणेरडा खेळ खेळताना? तिने त्याच्यावर नजर रोखत विचारले. आता मध्ये रुपाली का आली आपल्यात? हे बघ आरोही, तो तिला काहीतरी सांगायचा, समजवायचा प्रयत्न करत होता, पण आरोही ऐकेल का? आपल्यात काय होतं याआधी सर?
खरंच काही नाही. नाही सर, आपल्यामध्ये कधीच काही नव्हतं. आपण जे मध्ये साखरपुडा केला ते सर्व नाटक होतं. एक नाटक. दोघांनाही चांगलं माहीत आहे. आणि रुपालीचं म्हणाल तर शी प्रपोज यू. तिने मनातली गोष्ट ओठांवर आणलीस. त्या गोष्टीचा तिला किती त्रास होतोय हेही त्यालाही, आणि आता तिच्या या बॉडी लँग्वेजवरून कळत होतं तसं. तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे? त्याने आता अचानक आपल्या मागच्या भिंतीवर टेकून तिला लॉक करत विचारलं. कारण आता ती बोलत होती, राग दाखवत होती त्याच्यावर. पण तिचे डोळे ते मात्र काठोकाठ भरले होते, जे त्यालाही दिसत होते. तिने मला प्रपोज केलं, पण मी काय उत्तर दिलं माहिती तरी आहे का? त्याने तिच्यावर नजर रोखत आता विचारले. मला ते जाणून घेण्यात काडीचा इंटरेस्ट नाही. तिने मान फिरवली. पण मला तुला सांगायचं आहे, तेही आत्ता, या क्षणीच. म्हणत तो तिचा गाल पकडत आपल्याकडे तिची नजर वळवतो. मी तिला नकार दिला आहे. हे मलाही मान्य आहे की ती माझं पहिलं प्रेम होती. पण मी मूव ऑन कधीच झालो आहे तिच्यातून. माझं वर्ष तर मी त्यावेळी भरून नसतो काढत, तरी परत माझ्या आयुष्यात तिला परत येऊन माझं वर्ष तर मी त्यावेळी भरून नसलो काढत, तरी परत माझ्या आयुष्यात तिला परत येऊ न देण्याचा निर्णय फक्त माझ्या एकट्याचाच नव्हता, तर माझ्या फॅमिलीचाही होता. आणि तुलाही चांगलं माहीत आहे माझी आई माझ्यासाठी काय आहे. तिला मी तसा शब्द दिला होता की आयुष्यात पुढे कधीही समोर ती आली तरीही मी माझ्या ताबा मिळवल्या या मनावर तिची छायाही पडू देणार नाही. आणि देवकृपेने कधी पुढे माझा व तिचा सामना झालाच नाही. आत्ताच आम्ही तुझ्यासमोरच बुधवार पेठेत त्यावेळी आलो. पण तरी त्यावेळी तिला मनावर राज्य करू देणारच नव्हतो. कारण त्याच्या आधीच माझ्या मनावर तू राज्य करत होतीस. जेव्हा तू दादासाहेबांवर सासवडला आली होतीस आणि मी तुझ्यासमोर एक मवाली म्हणून आलो होतो, त्या आपल्या फाईटमध्येच माझं मन हरवलं होतं तुझ्यात. तेव्हाच प्रेम मी करायला लागलो होतो. पण मला हेही कळालं होतं की दादासाहेब आणि तूही एकमेकांना लाईक करता, म्हणून मी दोघांमध्ये पडलो नाही. पण तू माझ्याबरोबर लग्न करायला होकार दिला. तुझे खरे मनसुबे मला माहीत असूनही मी मात्र तुझ्या त्या खोट्या प्रेमातही वाहवत चाललो होतो. पण तरीही स्वतःला कंट्रोल आजपर्यंत केलं, कारण आपलं प्रेम एकतर्फी नसावे. मला आपलं प्रेम सांगून तुझ्यावर ते लादायचं नव्हतं. मला कारण कळत होतं की तूही माझ्यात गुंतली जात आहे, पण तुझा इगो तुला अडवत आहे. त्यामुळेच जेव्हा तू स्वतःहून आपल्या प्रेमाची कबुली देशील तेव्हाच मीही तुला आपल्या प्रेमाची कबुली देईन. पण आता मला वाटते हीच वेळ योग्य असावी. त्याने तिचे गाल सोडले आणि एक दीर्घ श्वास घेतला. फायनली सत्याने आपल्या प्रेमाची कबुली दिली. त्याला वाटत होतं इतके दिवस की आरोहीनंच पुढचं पाऊल टाकावं, पण रुपालीच्या या गैरसमजातून निर्माण झाल्यामुळे आरोही पुढचं पाऊल टाकायला तिचं मन धजत नव्हतं. पण आता सगळंच सत्य समोर आलंय आणि सत्याने फायनली आज आपल्या मनातलं जे काही चाललं होतं ते बयान केलं. पण आता तरी प्रश्न उरतो, आरोही आपलं प्रेम कबूल करेल की नाही, हे तर येणारा पुढचा भागच सांगेल. तोपर्यंत कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.